नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। सकाळ टिफिनची तयारी म्हणून गवारीची भाजी मी आता निवडून ठेवणार आहे, म्हणजे सकाळची डबा करताना घाई होत नाही। हे पहा, गवार आपली सर्व निवडून झालेली आहे। अशी रात्रीची डब्यांची तयारी करून ठेवली ना की सकाळ पण वेळ सुद्धा जात नाही आणि पटकन आपला टिफिन सुद्धा तयार होतो। पहा, डब्यात आज काय नवीन ही सिरीज आपण चालू केलेली आहे आणि पहिल्याच व्हिडिओला मला छान तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, त्याच्याबद्दल माझ्या यूट्यूब फॅमिलीचं धन्यवाद। आज आपण गवारीची भाजी करणार आहोत, तर त्याच्यासाठी गवार मी अगोदर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। गवार मी 2 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे, कारण कसं होतं की त्याच्यावरती माती वगैरे लागलेली असते, त्याच्यामुळे अगोदर धुवून घेतलेली आहे मी। आणि याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून ठेवणार आहोत। भाजीची आपण पूर्वतयारी करत तोपर्यंत याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आणि आता आपण भाजीची तयारी करून घेणार आहोत। हे पहा, भाजीची पूर्वतयारी मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, कढीपत्ता आणि हिरवी मिरची 2 ते 3 हिरवी मिरची घेतलेली आहे। कारण आपण गवारीमध्ये ही अशी मिरची टाकली ना की खूप छान लागते खायला आणि तिखट लागत नाही खाताना। कढई तापलेली आहे आणि याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल तापले की याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात। मोहरी चांगली तडतडली की जिरं, अगोदर आपण कांदा टाकून घेऊयात। कांदा असा परतला की याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटो परतत आला की आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेणार आहोत आणि कढीपत्ता। कारण सुरुवातीला जर कढीपत्ता टाकला तर तो करपतो, त्याच्यासाठी मी नंतर टाकलेला आहे। याच्यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे, 2 टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट 1 टीस्पून आणि मटण मसाला 1 टीस्पून, कांदा लसूण मसाला 2 टीस्पून। याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात। आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आपण। गवार धुवून घेतलेली आहे आणि अशी पाण्यात ठेवायची। आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। आता गवार सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये गवार ठेवतो ना आणि तशी त्याच्यात टाकली ना, पाणी निथळून टाकायची, त्याच्यामुळे याला सुरुवातीला आपण जी एक वाफ आणून देऊ ना, त्या पाण्यामुळे पण सुद्धा याला छान असं वाफलून पण होती छान अशी। हे पहा, आता याच्यावरती आपण असं झाकण ठेवणार आहोत आणि याच्यात पाणी टाकून घ्यायचं। म्हणजे हे पाणी गरम झाले ना की आपण याच्यात भाजी टाकून घेऊ। थंड पाणी टाकायचं नाही, त्याच्यामुळं भाज्या चवीला व्यवस्थित होत नाहीत। गरम पाण्यामुळे चवीला खूप छान होतात आणि लवकर शिजतात पण। हे पहा, हे असं गरम झालं ना की नंतर याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेणार आहोत। गवार पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायची।
गवार मंद गॅसवरती आता आपण शिजवून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा ही भाजी करताना खूप चवदार होते आणि छान लागते. गवारीची भाजी अजून शिजलेली नाहीये. आपण पुन्हा याच्यावरती हे आता जेवढं पाणी आहे ना याच्यामध्ये छान शिजून होईल. अशीच आपण मंद गॅसवरती ठेवणार आहोत. आता पुन्हा याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही. आता जेवढं पाणी आहे त्याच्यातच आपण शिजून घेणार आहोत. हे पाणी भाजी छान शिजलेली आहे. हे पहा, ही भाजी शिजण्यासाठी मला जवळजवळ 20 ते 25 मिनिट लागलेला आहे. मंद गॅसवरती आपण भाजी शिजवून घेतलेली आहे. आता तुम्हाला ही भाजी टिफिनसाठी अशी लपथपी पाहिजे असेल तर याच स्टेपला गॅस बंद करायचा. मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे. मस्त अशी आपली गवारीची भाजी छान झालेली आहे. कुणाला गवार आवडत नाही ते ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप छान लागते. आणि याच्यातील जी मिरची आहे ना ती सुद्धा छान लागते. पहा, हे पहा, मी आता गॅस बंद करत आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.